नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आताच्या महागाईच्या काळात रिअल इस्टेट ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जात असून ती पैसे किंवा दागिन्यांसारखी चोरीला जाऊ शकत नाही। मात्र जमीन आणि घराबाबत नेहमीच एक धोका असतो, तो म्हणजे व्यवसायाचा। जेव्हा तुम्ही घर किंवा एखादी रिकामी जमीन एखाद्याला भाड्याने दिली असेल किंवा ते खरेदी केल्यानंतर त्याकडे लक्ष दिले नसेल, असे अनेक लोक रिकाम्या जमिनीवर अतिक्रमण करतात आणि तात्पुरते बांधकाम करतात। देशभरात नेहमी जमीन आणि घरांच्या ताब्याशी संबंधित वाद उद्भवत असतात। अशा जमिनींशी संबंधित वादांमुळे लोक पोलीस स्टेशन आणि कोर्टातही जातात। अशा वादांचे कायदेशीर निराकरण करण्याची प्रक्रिया खूप लांबू शकते। म्हणूनच अशी परिस्थिती उद्भवू देऊ नये जिथे आपल्याला न्यायालयात जाण्याची गरज पडेल। भारतात अतिक्रमण किंवा बेकायदेशीर कब्जा करणे हा गुन्हा मानला जातो। यासाठी कायदेशीर तरतुदी देखील केल्या आहेत। तर जमिनीवरील अतिक्रमण हाताळण्याचे कायदेशीर मार्ग जाणून घेणे महत्त्वाचे आहे। जमिनीवर अतिक्रमण म्हणजे तर कायदेशीर परवानगी न घेता दुसऱ्याच्या मालमत्तेत प्रवाह करणे किंवा त्यावर स्वतःचा ताबा सांगणे। अतिक्रमण हा कायदेशीर गुन्हा आहे। शक्यतो एखादी व्यक्ती जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी तात्पुरते बांधकाम करते। भारतात जमिनीवर अतिक्रमण करणे हा गुन्हा मानला जातो। भारतीय दंड संहिता IPC 1860 च्या कलम 441 नुसार एखाद्या व्यक्तीने जमीन आणि मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश केला तर अतिक्रमणाशी संबंधित प्रकरणे लागू होतात। जर एखाद्या व्यक्तीने चुकीच्या हेतूने आणि बेकायदेशीर पद्धतीने जमीन किंवा घर ताब्यात घेतले तर त्या व्यक्तीला कलम 447 अंतर्गत दंड आणि 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा होते। जर कोणी तुमच्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल तर सर्वप्रथम त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी। जमीन मालक अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करू शकतो। जेव्हा न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालय अतिक्रमण थांबवू शकते आणि भरपाई देण्याचे आदेश देते। न्यायालय जमिनीच्या किमतीच्या आधारे भरपाईची रक्कम ठरवत असते। बेकायदेशीर कब्जा करताना मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्यास तक्रारदार ऑर्डर 39 च्या नियम 1, 2 आणि 3 अंतर्गत भरपाईचा दावा करू शकतात। तसेच जमिनीवरील अतिक्रमणाची समस्या परस्पर संमतीने सोडवता येते। यामध्ये मध्यस्थी, जमिनीचे विभाजन, मालमत्ता विकणे आणि भाड्याने देणे यासारखे पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।